Hi everyone, today start now the operational amplifier symbol. Okay, op-amp आपण symbol बघणार आहे आज. Okay, figure shows the operational amplifier symbol. Okay, it is represented by a triangle. Okay, it is represented by a triangle. Structure कसं आहे, याचं triangle structure आहे. Okay, with two inputs. याला किती इनपुट आहेत, दोन इनपुट आहेत. मेड वन इज द पॉझिटिव्ह, एक इनपुट कसं आहे पॉझिटिव्ह, इट इज कॉल्ड ॲज अ नॉन इन्व्हर्टिंग इनपुट. ओके, जे पॉझिटिव्ह इनपुट आहे त्याला नॉन इन्व्हर्टिंग इनपुट म्हटलं आहे. अँड अनादर इज अ निगेटिव्ह. ओके, अनादर इनपुट इज द निगेटिव्ह इनपुट, इट इज कॉल्ड ॲज अ इन्व्हर्टिंग इनपुट. ओके, द आउटपुट इज टेकन ॲट राईट हँड अपेक्स ऑफ द ट्रायंगल. ओके, आउटपुट हे आपण कुठं मेजर करणार आहे तर राईट हँड ट्रायंगल ॲज अ अपेक्स ऑफ द triangle. Okay, in that the terminal number 2, okay, terminal 2 is called as a inverting terminal. Okay, जे निगेटिव्ह साइन असेल ते कुठलं टर्मिनल असणार आहे, इन्व्हर्टिंग टर्मिनल असणार आहे, बिकॉज ऑफ नॉन इन्व्हर्टिंग इनपुट. ओके, नॉन इन्व्हर्टिंग इनपुट Phi1. ओके, हियर Phi1 input is the 3 number. Okay, that means the inverting non-inverting input 3 number. Okay, in that because of the non-inverting input Phi1 is equal to 0. Okay, that means the 3 number ला आपण काय करणार आहे, Phi1 इनपुट हे 0 देणार आहे. 0 और कॉन्स्टंट. 0 मीन्स ते व्होल्टेज कसं असणार आहे, कॉन्स्टंट व्होल्टेज असणार आहे. ओके, ते व्हॅरी होणार आहे का, नाहीये. ओके, अँड इन्व्हर्टिंग इनपुट Phi2 इज इन्क्रीज्ड ग्रेटर दॅन दी Phi1. ओके, त्यावेळी काय होणार आहे, जे इन्व्हर्टिंग इनपुट असणार आहे दॅट मीन्स द 2 नंबरचं इनपुट. ओके, निगेटिव्ह इनपुट हे कसं होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. मग ते किती इन्क्रीज होणार आहे तर ग्रेटर दॅन द Phi1, म्हणजे 0पेक्षा ते कसं होणार आहे, इन्क्रीज होणार आहे, जास्त वाढणार आहे. ओके, किंवा जास्त भेटणार आहे आपल्याला. ओके, अँड आउटपुट इन्क्रीजेस विथ द अपोजिट साइन. मग त्यावेळी आपल्याला आउटपुट काय भेटणार आहे तर आउटपुट हे जास्त भेटणार आहे, म्हणजे इन्क्रीज भेटणार आहे, बट अपोजिट साइन. अपोजिट साइन म्हणजेच कसं भेटणार आहे आपल्याला ह्याच्यामध्ये, तर आउटपुटला हे आपल्याला मायनस भेटणार आहे. ओके, दॅट मीन्स द नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल. ओके, और इन्व्हर्टिंग टर्मिनल. ओके, ते कसं बस भेटणार आहे, मायनस और प्लस असं अपोजिट साइन भेटणार आहे. द टर्मिनल 3. ओके, टर्मिनल 3 दॅट मीन्स द प्लस साइन इज कॉल्ड ॲज अ नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल. ते कुठलं टर्मिनल आहे तर नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल आहे. ओके, बिकॉज ऑफ Phi2. Phi2 मीन्स द निगेटिव्ह साइन टर्मिनल. ओके, Phi2 इज इक्वल टू 0 व्होल्ट, म्हणजे आपण इथं 2 नंबरला किती देणार आहे, 0 व्होल्ट देणार आहे. ओके, और कॉन्स्टंट म्हणजे ते कॉन्स्टंट असणार आहे. अँड Phi1 इज इन्क्रीज ग्रेटर दॅन द Phi2. त्यावेळी आपल्याला Phi1 हे काय भेटणार आहे, इन्क्रीज ग्रेटर दॅन द Phi2, म्हणजेच 0पेक्षा ते जास्त असणार आहे सेकंड इनपुट. ओके, अँड आउटपुट इन्क्रीजेस विथ द सेम पोलॅरिटी और साइन. त्यावेळी आउटपुट आपल्याला कसं भेटणार आहे तर इन्क्रीज. ओके, इन्क्रीज होणार आहे, बट त्याची पोलॅरिटी कशी असणार आहे, सेम असणार आहे, किंवा साइन हे कसं असणार आहे, प्लसला प्लस और मायनसला मायनस असणार आहे. ओके, देन दिस फिगर शोज द फिगर ऑफ पिन कॉन्फिगरेशन ऑफ ऑपरेशनल एम्प्लिफायर 741. ओके, इन दॅट द पिन नंबर 7 नंबर ही कसे पॉझिटिव्ह सप्लाय असणार, इथं +9 व्होल्ट दिले. ओके, +9 व्होल्ट म्हणजे काय असणार आहे, प्लस VCC पॉझिटिव्ह सप्लाय असणार आहे. अँड पिन नंबर 4 इज द निगेटिव्ह सप्लाय, इथं -9 व्होल्ट दिले बघा. -9 व्होल्ट म्हणजे काय असणार आहे, ते निगेटिव्ह सप्लाय, दॅट मीन्स -VEE असणार आहे. ओके, देन पिन नंबर 1 हे काय असणार आहे, निगेटिव्ह ऑफसेट नल असणार आहे. आणि पिन नंबर 5 हे कसं असणार आहे, पॉझिटिव्ह ऑफसेट नल. ओके, आणि 8 नंबर पिन ही कशी असणार आहे तर 8 नंबर इज अ नो कनेक्शन. ओके, 8 नंबर पिनला कुठलंही कनेक्शन नसणार. ओके, हे काय झालं, ऑपरेशनल एम्प्लिफायरचं सिम्बॉल झालं. कळलं, हे काय झालं, याचं ट्रायंग्युलर ह्याचं जे स्ट्रक्चर असणार आहे ते ट्रायंग्युलर असणार आहे. ह्याला 2 इनपुट आहेत, 1 आउटपुट आहेत. 2 इनपुट कुठले असणार तर इन्व्हर्टिंग अँड नॉन इन्व्हर्टिंग, दॅट मीन्स द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. ओके, आणि आउटपुट कुठे भेटणार आहे आपल्याला, 6 नंबरला आउटपुट भेटणार आहे. ओके, ह्याचं जे इनपुट देण्याचे टर्मिनल असतील आणि किंवा पिन कॉन्फिगरेशन असेल, इनपुट आणि आउटपुट हे कसं असणार आहे, फिक्स. म्हणजे आपण 2 आणि 3 नंबरलाच इनपुट देणार आहे आणि 6 नंबरला आउटपुट मेजर करणार आहे. ओके, 7 नंबरला पॉझिटिव्ह सप्लाय देणार आहे अँड 4 नंबरला निगेटिव्ह सप्लाय देणार आहे. ओके, समजलं, ऑपरेशनल एम्प्लिफायरचं symbol. Okay, then this figure shows the block diagram, that means the pin configuration of the operational amplifier 741. Okay, आता हे कसलं स्ट्रक्चर आहे, तर हा एक IC means the integrated structure.
or sorry, integrated circuit. IC means the integrated circuit. Okay, हा किती पिनचा IC आहे तर वन साइडला किती असणार आहे 1 2 3 4 आणि अनदर साइडला किती असणार आहेत 4. दॅट मीन्स दिस IC इज द 8 पिन IC. ओके, 8 पिनचा हा IC आहे. याच्यामध्ये 1 नंबर हा काय असणार आहे ऑफसेट नल, हा निगेटिव्ह ऑफसेट नल असणार आहे. 2 नंबर इज द इन्व्हर्टिंग इनपुट, 3 नंबर इज द नॉन इन्व्हर्टिंग इनपुट, 4 नंबर इज द -VEE means the negative supply, 5 number is the positive offset null. Okay, then 6 number is the output. आपण इथं 6 नंबरला आउटपुट मेजर करणार आहे. 7 नंबर काय प्लस VCC म्हणजे इथं पॉझिटिव्ह पॉवर सप्लाय आपण ह्याला देणार आहे. अँड 8 नंबर हा काय NC म्हणजेच काय असणार तर नो कनेक्शन, म्हणजे 8 नंबरला कुठल्याही प्रकारचं कनेक्शन नसणार आहे याच्यामध्ये. समजलं? ओके, हा IC किती पिनचा आहे तर 8 पिनचा IC. ओके, देन सेकंड द आयडियल अगेन्स्ट प्रॅक्टिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ IC 741 म्हणजे ऑपरेशनल ॲम्प्लिफायरला याच्यामध्ये आपण कुठला IC यूज करणार तर IC 741 हा IC यूज करणार. दॅट मीन्स द 741 हा काय असणार आहे ओपॅम असणार आहे. ओके, ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा IC असणार. मग त्याच्या आपण आयडियल आणि प्रॅक्टिकल कॅरेक्टरिस्टिक्स बघणार. ओके, याच्यामध्ये दिले बघा एक टेबल दिला, त्याच्यामध्ये सिरियल नंबर, पॅरामीटर्स, सिम्बॉल, आयडियल कॅरेक्टरिस्टिक्स अँड टिपिकल फॉर 741 IC म्हणजेच प्रॅक्टिकल कॅरेक्टरिस्टिक दिलेले याच्यामध्ये. ओके, फर्स्ट पॅरामीटर ऑफ द ऑपरेशनल ॲम्प्लिफायर इज द ओपन लूप व्होल्टेज गेन. ओके, ओपन लूप व्होल्टेज गेन. मग ओपन लूप व्होल्टेज गेनला सिम्बॉल कोणतं यूज केलं जाणार आहे तर ADL. ओके, ADL. अँड आयडियली ओपन लूप व्होल्टेज गेन आयडियली इज द इन्फिनिटी. ओके, आयडियली इन्फिनिटी असणार आहे ओपन लूप व्होल्टेज गेन. अँड प्रॅक्टिकली आपल्याला किती भेटणार तर 2 × 10⁵. ओके, देन सेकंड पॅरामीटर इज द आउटपुट इम्पिडन्स. ओके, आउटपुट इम्पिडन्स सिम्बॉल इज द Z out. ओके, Z out अँड दिस आउटपुट इम्पिडन्स आयडियली 0. आउटपुट इम्पिडन्स आयडियली किती असणार आहे 0 अँड प्रॅक्टिकली 75 ओहम असणार आहे तो. ओके, नेक्स्ट पॅरामीटर इज द इनपुट इम्पिडन्स. ओके, इनपुट इम्पिडन्स इज सिम्बॉल काय असणार आहे Z in. ओके, आयडियली इनपुट इम्पिडन्स इज द इन्फिनिटी अँड प्रॅक्टिकली इनपुट इम्पिडन्स इज द 2 मेगा ओहम. ओके, द नेक्स्ट पॅरामीटर इज द इनपुट ऑफसेट करंट. ओके, and this input offset current symbol is the I, capital IOS. Okay, input offset current. And ideally input offset current is the 0 and practically input offset current is the 20 nano ampere. Okay, next parameter is the input offset voltage. Okay, input offset voltage. त्याचं सिम्बॉल काय आहे VIOS. ओके, आपण इनपुट ऑफसेट व्होल्टेज बघणार आहे तो आयडियली काय असणार आहे तो 0 अँड प्रॅक्टिकली 2 mV एवढा भेटणार आहे आपल्याला. ओके, देन बँडविड्थ सिम्बॉल इज द BW, कॅपिटल BW. ओके, आयडियली बँडविड्थ इज द इन्फिनिटी अँड प्रॅक्टिकली 1 MHz. ओके, एवढी फ्रिक्वेन्सी आपल्याला भेटणार आहे. ओके, देन CMRR. ओके, दीज आर द वन ऑफ द पॅरामीटर ऑफ ऑपरेशनल ॲम्प्लिफायर. CMRR मीन्स द कॉमन मोड रिजेक्शन रेशो. ओके, याचं सिम्बॉल काय असणार आहे तर ह्याच्यामध्ये रो असणार आहे. ओके, अँड आयडियली CMRR इज द इन्फिनिटी अँड प्रॅक्टिकली इज द 90 dB. dB मीन्स द डेसिबल. ओके, 90 डेसिबल. द नेक्स्ट पॅरामीटर इज द स्लीव रेट. ओके, स्लीव रेट सिम्बॉल इज द कॅपिटल S अँड आयडियली स्लीव रेट इज द इन्फिनिटी अँड प्रॅक्टिकली 0.5 volt per microsecond. ओके, हा स्लीव रेट त्याचा प्रॅक्टिकली आपल्याला भेटणार आहे. द नेक्स्ट पॅरामीटर इज द इनपुट बायस करंट. ओके, इनपुट बायस करंट सिम्बॉल इज द IB. ओके, आयडियली इनपुट बायस करंट इज द 0 अँड प्रॅक्टिकली इनपुट बायस करंट इज द 80 nano ampere. ओके, नेक्स्ट पॅरामीटर इज द पॉवर सप्लाय रिजेक्शन रेशो. ओके, याचं सिम्बॉल काय असणार आहे PSRR. ओके, PSRR चा लॉंग फॉर्म काय असणार आहे तर पॉवर सप्लाय रिजेक्शन रेशो. ओके, दिस PSRR इज आयडियली 0 अँड प्रॅक्टिकली 30 microvolt per volt. ओके, हे काय असणार आहे तर हे सगळे आयडियल अगेन्स्ट प्रॅक्टिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑपरेशनल ॲम्प्लिफायर 741 त्याचे हे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. मग हे तुम्हाला कुठं विचारलं जातं तर MCQला ह्याच्यामध्ये विचारलं जातं. ओके, पॅरामीटर त्याचे आयडियली पॅरामीटर किंवा आयडियल कॅरेक्टरिस्टिक्स असेल किंवा प्रॅक्टिकली हे तुम्हाला MCQ मध्ये विचारलं जातं. ओके, देन द ऑपरेशनल ॲम्प्लिफायर आर मॅन्युफॅक्चर बाय द मेनी वेंडर्स. ओके, ते कुठं मॅन्युफॅक्चर केलं जातं हा ऑपरेशनल ॲम्प्लिफायर तर डिफरंट मेनी वेंडर्समध्ये
मॅन्युफॅक्चर केलं जातं. इन दॅट द फेअरचाइल्ड ओके फेअरचाइल्ड इन दॅट द मायक्रो अँपियर अँड मायक्रो अँपियर farad okay these are the one of the manufacture in the operational amplifier. okay second is the national semiconductor. okay national semiconductor मध्ये कुठले ऑपरेशनल एम्प्लिफायर असणार आहे तर LM LEH LEF TBA. okay these are the different national semiconductors. okay the next manufacturer is the Motorola. okay Motorola in that the MFC. okay next manufacturer is the RCA in that the CA and CD. okay next manufactured in the Texas Instruments. okay Texas Instruments in that the SN. okay next manufactured in the Signetics. okay NSE. okay or next manufactured in the Burr Brown. okay that means the BB. okay etc. these are the different manufacturers. okay many different vendors. okay in that the operational amplifier. okay different manufacturer vendors. okay then they have their own initial codes for the operational amplifier. ह्याच्यामध्ये काय असतं तर हे डिफरंट मॅन्युफॅक्चर आपण डिफरंट वेंडर मध्ये केलं तर त्याचा प्रत्येकाचा स्वतःचा असा इनिशियल कोड असतो. ओके दॅट मीन्स इट्स they have their own initial codes for the operational amplifier but last 3 digit in the each manufacturer designation are the 741. प्रत्येकाचा हा त्याचा सेपरेट स्वतःचा असा कोड असतो बट लास्ट 3 डिजिट हे काय असतात त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चर करताना त्याच्यामध्ये काय डिझाईन केलं तर 741 हे 3 लास्टला डिजिट हे डिझाईन केले जातात. ओके त्याच्यावरती दीज आर द अवेलेबल इन डिफरंट क्लास. ओके मग आता हा ऑपरेशनल एम्प्लिफायर डिफरंट क्लासमध्ये काय अवेलेबल आहे तर इन दॅट द ACES अँड SC. ओके द मेन डिफरन्स ऑफ दिस ICR. ओके ह्याच्यामध्ये डिफरन्स आहे की 741 741A 741C 741E 741S 741SC हे डिफरंट काय आहे तर डिफरंट ऑपरेशनल एम्प्लिफायरचे डिफरंट क्लास आहेत. ओके इन मॅन्युफॅक्चर डिझायनिंगमध्ये. ओके मग त्याचे डिफरन्स काय आहे तर 741 इज द मिलिटरी ग्रेड. ओके 741 हा काय तर मिलिटरी ग्रेड. ओके टेम्परेचर रेटिंग मग त्याचा टेम्परेचर रेटिंग किती आहे 741चा तर टेम्परेचर रेटिंग रेंज इज द 55 डिग्री सेल्सिअस टू 125 डिग्री सेल्सिअस. ओके देन नेक्स्ट 741A. ओके इम्प्रूव्ड व्हर्जन ऑफ 741 म्हणजे 741 हा कसा इम्प्रूव्ह व्हर्जन आहे तर 741चा हा इम्प्रूव्ह व्हर्जन आहे. ओके त्याच्या पुढचा किंवा नेक्स्ट लेवलचा हा व्हर्जन असणार आहे 741A. ओके बेटर इलेक्ट्रिकल स्पेसिफिकेशन्स याचे जे स्पेसिफिकेशन्स असणार आहेत ते कसे आहेत तर इन अ बेटर इलेक्ट्रिकल स्पेसिफिकेशन्स. ओके नेक्स्ट काय असणार आहे तर 741C ही नेक्स्ट सिरीज असणार आहे. कमर्शियल ग्रेड म्हणजे ही कुठल्या व्हर्जनपेक्षा इम्प्रूव्ह असणार तर इम्प्रूव्ह दी 741A दॅट मीन्स द कमर्शियल ग्रेड. ओके टेम्परेचर रेंज ह्याची किती असणार आहे 741C टेम्परेचर रेंज इज द 0 डिग्री सेल्सिअस टू 70 डिग्री सेल्सिअस एवढी त्याची काय असणार आहे टेम्परेचर रेंज असणार आहे. ओके नेक्स्ट द 741E. ओके 741 इज द इम्प्रूव्ह ऑफ द व्हर्जन ऑफ 741C म्हणजे जो 741C असेल ओके त्याच्या पुढचं नेक्स्ट व्हर्जन. ओके हे कुठलं असणार आहे 741E असणार आहे. ओके बेटर इलेक्ट्रिकल स्पेसिफिकेशन्स. ओके इन द 741E. okay then next the 741S next version. okay military grade with the higher slew rate. okay हा नेक्स्ट व्हर्जन म्हणजे इम्प्रूव्ह दी 741E. ओके इन दॅट द मिलिटरी ग्रेड विथ द हाय स्लीव रेट. ओके 741SC. ओके कमर्शियल ग्रेड विथ द हायर स्लीव रेट. ओके जो हाय लेवलचा असेल म्हणजे इन द इम्प्रूव्ह दी 741S त्याच्यानंतरचं जे व्हर्जन असेल ते कुठलं असणार आहे 741SC. ओके दिस व्हर्जन इज द कमर्शियल ग्रेड विथ द हाय स्लीव रेट. ओके दीज आर द डिफरंट अवेलेबल डिफरंट क्लासेस CESSC. ओके दीज आर द मेन डिफरन्स काय असेल तर 1 म्हणजे फर्स्टला कुठला असणार आहे 741 देन इम्प्रूव्ह दी व्हर्जन इन 741A देन इम्प्रूव्ह दी न्यू व्हर्जन इज द 741C देन इम्प्रूव्ह दी न्यू व्हर्जन इज द 741E दॅट इज in this way the 741SC is the commercial grade with the higher slew rate. okay these are the different classes of the 741. okay you got it. okay
यू गॉट इट. आपण काय पाहिलं आज तर ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचं सिम्बॉल बघितलं. ओके, सगळ्यांना हे सिम्बॉल समजलेलं आहे का? सिम्पल आहे हे, काही अवघड नाही ह्याच्यामध्ये. ओके, देन आयडियल अँड प्रॅक्टिकल कॅरेक्टरिस्टिक्स बघितले आपण. टेबल बघितला, हा टेबल बघितला. ह्या टेबलचा मोस्टली तुम्हाला MCQ मध्ये याच्यावरती क्वेश्चन येतात ह्या टेबलवरती. ओके, देन डिफरंट आपण काय पाहिले क्लासेस बघितले 741चे. ओके, ओके, आय थिंक स्टॉप हिअर टुडे. नाव द स्टॉप हिअर. ओके, थँक यू एव्हरीवन.